फुल टॉप आहे का? हां. पण तुम्हाला म्हणजे जसं तुम्हाला माहितीच असेल कदाचित की वेरियंट कोणता पण असू दे, तुम्हाला चालवण्याचा एक्सपिरियन्स सेमच असणार आहे. चांगले पॉवर. हो. ॲव्हरेज कुठे राहतो? ॲव्हरेजला नाही. ते सेट करावं लागेल ना सर. ॲव्हरेजचं त्याचं टेन्शनच नाही तुम्हाला. 20-25 तर आरामात देईल. हा, डिझेल. क्लेम तर तसं जास्त असतं, पण कस्टमरचा रिव्ह्यू आहे. 20च्या पुढे तर आहे ॲव्हरेज, असं काही नाही. सस्पेन्शन पण चांगलं आहे. हो. क्वालिटी म्हणजे सगळं जर आपण बघितलं ना की हुंडाई सगळं कोरियन ब्रँड असल्यामुळे कसं फीचर्स आणि फीचर्स आणि ऑलमोस्ट 10 इयर्स हां. वापरून गाडी सोबत रिप्लेस कर हो. परफॉर्मन्स. त्याच्यामध्ये जरी तुम्ही पेट्रोल जरी घेतलं तरी पण 1.5 लिटर इंजिनच मिळणार आहे तुम्हाला. याच्यामध्ये पेट्रोल. पेट्रोलमध्ये क्रेटा पेट्रोल 1.5 मिळतं. त्याच्यामुळे तुम्ही आता डिसाईड करा की कोणतं कसं. मोस्टली रनिंग असेल तर डिझेल. हां, उगाच ते म्हणजे पैसे उगाच अडकून राहणार ना तुमचे पण त्याच्यामध्ये. 15-15.5 जरी बेसिक घेतलं तर 15.5 लाख रुपये त्यात अडकून राहणार. त्याच्यापेक्षा जर क्रेटाचा कम्फर्ट आवडलाच आहे तर हे करायचं, बेसिक वेरियंट घ्यायचं, त्याच्यामध्ये एक्सेसरीज टाकायचं सगळं. म्हणजे कस्टमर तसेच करतात जास्त करून, कारण ते वेरियंट वाईज टॉप एंडला गेलं आणि ते जास्त पैसे जातात. ते एक्सेसरीज 2-1 लाखाच्या एक्सेसरीज टाकल्यानं त्या परवडतात. कमी करायला फुल ऑटो आहे. हो. याच्यात 2 टेम्परेचर राहतात. हां, इंडिव्हिज्युअल तुमचं वेगळं आणि इथलं वेगळं. ओके, म्हणजे हां हां हां, तुम्ही जसं सेट करू शकता. आणि याच्यात एस हॉस्टेल घेतलं तर मग तुम्हाला ते सनरूफ वगैरे सगळं ॲड ऑन होऊन जाईल. साईडला या त्यांना पुढे बसायचं.